नमस्कार मंडळी, स्वागत आहे माझ्या या कुकिंग चॅनलमध्ये। आज पाहतोय झटपट भरलं वांग माझ्या आईच्या पद्धतीने। या ठिकाणी मी घेतलंय थोडासा लसूण, कोथिंबीर, हळद, 1.5 चमचा काळा मसाला घेतलाय आणि चवीनुसार मीठ घेतलंय। या ठिकाणी हे सगळं शेंगदाण्याचं कूटामध्ये मिक्स करून घेणार आहे आपण। थोडंसं पाणी घालून पुन्हा मिक्स करणार आहे आणि हे सगळ्या वांग्यामध्ये आपण काय करणार आहे, हे मिश्रण भरून घेणार आहे। दाबून दाबून छान भरून घ्यायचं आहे। या ठिकाणी बघू शकता, या प्रकारे तुम्ही छान वांगी भरून घ्या। कढईमध्ये मी घेतलेलं आहे 2 चमचे तेल। याच्यामध्ये टाकूया लसूण छान भाजला की याच्यामध्ये टाकूया कोथिंबीर। छान भाजली की याच्यामध्ये टाकणार आहे आपण हळद। छान मिक्स करायचं आहे। ह्याच्यामध्ये टाकणार आहे आता आपण भरलेले वांगे देखील छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि पुन्हा मिक्स केल्यानंतर याच्यावरती झाकण ठेवून एक साधारण 3-4 मिनिटांची वाफ काढून घ्यायची आहे। बघू शकता तुम्ही, राहिलेलं जे वाटण होतं ते मी पुन्हा याच्यामध्ये वरून टाकलेलं आहे। आता याच्यामध्ये टाकूया पाणी। या ठिकाणी मी गरम पाणी घालत आहे, तुम्ही देखील गरम पाणी घाला। मी पाणी जास्त घातले कारण मला भाजी भाकरी बरोबर खायची। बघू शकता तुम्ही, आपली भाजी शिजत आलेली आहे। या ठिकाणी आपली भाजी पूर्ण झालेली आहे, शिजून तयार। आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्यू।